Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत। त्यांनी सीएसटीच्या बाहेर जे मराठा आंदोलक जमलेले आहेत त्यांना आझाद मैदानात येण्याचं आवाहन केलेलं आहे। अनेक आंदोलक हे वेगळ्या भागातून सीएसटी मध्ये दाखल होत आहेत। त्यातले काही आंदोलक सीएसटी स्टेशनच्या समोर रस्त्यावरती बसलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। इथे का बसलात? आम्हाला एवढंच कळतं की लवकरात लवकर सरकारने काहीतरी निर्णय घेऊन आरक्षणाचा निर्णय। जरांगे पाटील मध्ये बोलवतात, इथे गर्दी करू नका असं सांगतायत, पण आम्हाला जरांगे पाटलाच जे बघू वाटत नाहीत, म्हणजे त्यांचं बघानेच झालेलं आहे आम्हाला। त्यांची प्रकृती खालावते, तब्येती दिवसांदिवस त्यांचे डासच चाललेले। लवकरात लवकर फडणवीस सरकारने काय 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 म्हटलेत? आतमध्ये बसायला जागा नाही म्हणून इथं बसले बांधव। पण जरांगे पाटील म्हणतात की तुमच्या गाड्या पार्किंग मध्ये लावा, सीएसटीच्या समोर थांबू नका। कुठं आता आतमध्ये जागा नाही ना म्हणून आम्ही इथं बसलोय। आतमध्ये जागा नाही, अडचण झाली म्हणजे। हा, सरकारने व्यवस्था केली नाही बरोबर? नाही व्यवस्था काहीच नाही केलेली। काय हवं होतं? काय हवं होतं? काय ते पाहिजे ते नाही, पार्किंगला व्यवस्था नाही, जेवण नाही, सगळं बंद करून टाकलं। कालपासून खाय प्यायचे वांदे, बाथरूमला पाणी नाही। आम्ही आज आंघोळच केलेलं नाही, आम्ही 3 दिवस झालं। आम्ही असंच, त्यांनी काल दुकानं बिकानं बंद केले। काहीतरी निर्णय द्यावा। काय निर्णय घ्यायला पाहिजे? आरक्षण द्यायला पाहिजे, आमच्या हक्काचं आरक्षण। आरक्षण भेटणारच, जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। तुम्हाला वाटतं का फडणवीस आरक्षण देऊ शकतील? द्यावाच लागेल, द्यावंच लागेल। फडणवीसला त्याच्या घरचं काढून द्यायचंय का? आम्ही आमच्या हक्काचं मागायला आमचे लेकर काय लोकांच्या कामाला गटर उपसा राहायचे का? तर काय करायचं? आमच्या लेकर काय शाळा शिकाव का नाही? शाळा शिकायला पैसे लागते, फुकट होतंय का? देवेंद्र फडणवीसला नाही कळलं, आता 4 वर्ष बाकी, किती दिवस ते मुख्यमंत्री आहेत? ते मुख्यमंत्री राहायचं असेल तर ना आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे। नाही आरक्षण दिलं आम्ही इथून उठणारच नाही, आमचा जीव गेला तरी चालेल। काय करायचं करू देत ना, आम्ही आमचा कुठून आला तुम्ही? आम्ही परभणी जिल्हा, जगात जर्मनी, भारतात परभणी। पण फडणवीस म्हणतात की या आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे, या आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे। रिसोर्स काय करते? आम्ही एवढे जातीवाद काय जातीवाद काय कामाचा? आम्ही आमच्या हक्काचं मागतोय ना, त्याला काय करायचंय? ओबीसी तुम्ही ओबीसीचा आहे ना, त्याची लेकर मोठं आम्हाला का नको का? आमचे लेकर किती दिवस? आम्हाला आता अर्धा एकर रान राहिलं, अर्धा एकर रान काय करायचं? 20 गुंठे रान काय करणार आम्ही? 2 नवरा बायको भागत नाही, आज 4 माणसं कसं भागवायचं? त्या देवेंद्र फडणवीसला द्यावंच लागेल आरक्षण। किती दिवस त्याचे अंत पाहिजे, किती दिवस अंत पाहणार आम्ही? एवढं बोलून मी 2 शब्द बोलतो। तुम्हाला काय म्हणायचं? जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आमल्या गोळ्या घातल्या तरी आम्ही मुंबई सोडणार नाही। जोपर्यंत आरक्षण मिळेल तोपर्यंत मुंबई सोडणार नाही। कितवीला शिकायला? मी 3rd इयरला आहे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं। कुठल्या कॉलेजमधून? BA आर्ट, नवद्रुप कॉलेज। कोणतं कॉलेज? नवद्रुप, ASC कॉलेज नवद्रुप। तर काय फीस मध्ये काय फरक आहे? फीस मध्ये फरक आहे। आम्ही आज अक्षरशः ओपनची फीस भरतो, कारण सोबतचे कमी मार्क घेऊन कमी फीस भरते, आम्ही जास्त मार्क घेऊन आम्हाला जास्त फी भर। आता सध्या माझ्या फी भरायची परिस्थिती नाही, ऍडमिशन स्थगित आहे माझ्या सध्या। पण आता हे जे इथं लोक गर्दी करतायत, जरांगे पाटील म्हणतात बाबा तिथं थांबू नका, गोंधळ होईल। बरोबर आहे, प्रशासनाला आम्ही अचानक आलेले, प्रशासनाला दखल घ्यायला पाहिजे। आम्ही अगोदर सांगून आलेलो आहे इथं, कारण उपाययोजना सरकारकडे असते, काय तर पर्यायी मार्ग काढायचं गाड्या जाण्यासाठी, किंवा आझाद मैदानात जे चिखल झाले त्यावर काहीतरी काय बसण्यासाठी येणाऱ्या पब्लिक साठी काहीतरी उपाययोजना करून ठेवाव्यात। लोक रस्त्यावर येणार नाही, आणि जे काय मराठा समाजाच्या मनोदराच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सरकारने मान्य कराव्या। आम्ही दादांचा आदेश आम्हाला काही इथं बसायची हवस नाही, फक्त आम्हाला आता CSMT मध्ये जर जायचं म्हटलं तर तिथं पब्लिक आहे, आझाद मैदानावर जायचं म्हटलं तर तिथं चिखल आहे। पण काय होतंय, तिथं जर बसायचं म्हटलं तर चिखलात नाही बसू शकत, मग शेवटी आम्हाला रस्त्यावर बसल्याशिवाय पर्याय नाही। फडणवीस सरकारने फक्त एवढंच आम्हाला सांगा की आम्ही इथं बसायचं, तिथं जाऊन आम्ही बसेल, दादांचा आदेश आम्ही पाळतो। पण काहीतरी इथं तोडगा काढा, त्यांना फक्त 2 एका वळीचा त्यांना काढायचं, सगळे सोयरे एक आहेत आणि मराठा आणि कुणबी तसेम जाते, म्हणून आरक्षण द्यावं त्यांनी, एवढंच आमची मागणी। तर त्यांचं म्हणणं आहे की आझाद मैदानमध्ये जागा नाहीये, तिथं पाणी तुंबलंय, चिखल झालाय,
बसायला जागा नाहीये. जरांगे पाटील जरी सांगत असले की आम्हाला आझाद मैदानाकडे या सीएसएमटी खाली करा, पण आमच्या सोयी नसल्यामुळं आम्हाला होत असलेल्या अडचणीमुळे आम्हाला इथं थांबावं लागतंय असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाहत राहा मुंबई तक.